नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्यासाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी, तलाठी भरती प्रिव्हियस क्वेश्चन्स आणि मराठी व्याकरणावरती असे सर्व मिळून 20 प्रश्न घेणार आहोत. हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले होते. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4. तर जो ग्रामगीता ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. आपण या व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण देखील घेत आहोत. तर या ठिकाणी पहा, आपण संत व ग्रंथ ते पाहणार आहोत, म्हणजे कोणत्या संतानं कोणता ग्रंथ लिहिला किंवा कोणी कोणतं पुस्तक लिहिलं हे आपण पाहणार आहोत. यामध्ये गीतांजली हा जो ग्रंथ आहे हा रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेला आहे. ग्रामगीता जो आहे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. अमृतानुभव हा ज्ञानदेवाने लिहिलेला आहे आणि विवेकसिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, रेचेल रिव या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरलेल्या आहेत? हा जो प्रश्न आहे हा करंट अफेअर्स 2024 वरती आपण घेतलेला आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण करंट अफेअर्सचे प्रश्न घेतलेले आहेत ते 2024 वर्षाचे घेतलेले आहेत, कारण यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. 2025चे करंट अफेअर्स आपण लवकरात लवकर सुरू करणार आहोत. तर पहा, रेचेल रेव हे जे आहेत हे कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर ब्रिटन या देशाच्या. या ठिकाणी पहा, ब्रिटनचे नवे पंतप्रधान कीर स्टारमर आहेत आणि यांनी रेचेल रिव यांना अर्थमंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून ठरल्या आहेत. तसेच डेव्हिड लॅमी यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केलं आहे. तर पहा, ब्रिटनच्या विगन संसदीय क्षेत्रातून प्रचंड मतांनी विजयी होणाऱ्या भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांना संस्कृती, माध्यम व क्रीडा मंत्री म्हणून नियुक्त केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पुढीलपैकी अवनती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. पहा, अवनती या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर अवनतीचा विरुद्धार्थी शब्द आहे उन्नती. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला महत्त्वाचे 500 पेक्षा जास्त जर विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा, या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द पाहूया. अवनती विरुद्धार्थी शब्द आहे उन्नती. उत्कृष्ट, निकृष्ट, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, प्रश्न, उत्तर हे जे आहेत हे सर्व विरुद्ध अर्थाचे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नोव्हेंबर 2022 मध्ये भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण जाहीर केलेले आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला होता की राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण हे भारत सरकारने कधी जाहीर केलं? तर ते केलं होतं नोव्हेंबर 2022 मध्ये. पण विचारलंय काय की कोणत्या मंत्रालयाने केलं होतं? तर ते मंत्रालय होतं पहा, पर्याय क्रमांक 1, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे. नोव्हेंबर 2022 मध्ये भारत सरकारचं जे मंत्रालय आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, तर यांनी राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक धोरण हे जाहीर केलं होतं. मानसिक स्वास्थ्य बळकट करण्यासाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी आगामी म्हणजेच येणाऱ्या दशकामध्ये हे धोरण महत्त्वाचं ठरेल असं मंत्रालयाचा अंदाज होता. आणि 2023 पर्यंत देशातील आत्महत्यांचे प्रमाण 10% कमी करणे ह्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, झाडाचे वय निश्चित करण्यासाठी कोणते दृष्टिकोन अस्तित्वात आहेत? म्हणजे एक प्रकारे प्रश्न आपल्याला असा पद्धतीने विचारलाय की झाडाचं वय नेमकं कशावरून ठरवलं जातं? आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये विचारण्यात आला होता. तर लक्षात ठेवा, झाडांचं वय निश्चित करण्यासाठी झाडाच्या खोडावर जी काही वलय आहेत तर त्या वलयांची संख्या काउंट करून झाडाचं वय हे ठरवलं जातं. या ठिकाणी थोडेसे महत्त्वाचे पॉईंट समजावून घ्या.
झाडाचं वय निश्चित करण्यासाठी झाडांच्या खोडावरील वलयांच्या संख्यांचे दृष्टिकोन अस्तित्वात आहेत. जसे जसे झाडे व्यासामध्ये वाढत जातात तसे तसे कॅम्बियमद्वारे लाकडाचा एक नवीन थर दरवर्षी तयार होत असतो. या थराला वार्षिक रिंग किंवा वाढ रिंग असं म्हटलं जातं आणि ही रिंग मोजून झाडाचं वय ठरवलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी कोणत्या अंतराळ संस्थेने टॅनेजर 1 हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? मागोवा म्हणजे काय? एक प्रकारे आढावा घेण्यासाठी. मित्रांनो, प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. मिथेन उत्सर्जनाचा मागोवा घेण्यासाठी कोणती अशी अंतराळ संस्था आहे की तिने टॅनेजर 1 हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? आणि ती संस्था आहे पर्याय क्रमांक 4 तर नासा या संस्थेने. हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा. आणि नासा या संस्थेने टॅनेजर 1 हा जो उपग्रह आहे तो प्रक्षेपित केलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत? आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता, कारण हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. 2023ला जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न 2 ते 3 वेळा विचारण्यात आला होता. आणि याचे जे काही आपण प्रश्नाचे नोट्स घेतो ना मित्रांनो, तो नोट्स इम्पॉर्टंट असतात पहा, कारण त्यावर आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले असतात. तर सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे हा आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांचा. आणि ज्यावेळी आपण स्वामी दयानंद सरस्वतींवरती प्रश्न घेतला होता त्यावेळी या पुस्तकाचा उल्लेख आपण सुद्धा केला होता. सत्यार्थ प्रकाश हे जे पुस्तक आहे हे 1875 साली प्रकाशित करण्यात आलं होतं. या पुस्तकामध्ये सुधारणावादी विचारांची मांडणी करत धार्मिक श्रद्धांचा तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. आणि सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा योग्य अर्थ काय होईल? आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये म्हण दिली जाते आणि त्या म्हणीचा अर्थ विचारला जातो किंवा त्या अर्थाची अजून दुसरी म्हण विचारली जाते. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ काय होतो? तर लक्षात ठेवा, अभिव्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही. म्हणजे एखादा जर व्यक्ती असेल त्याने काहीही जरी सांगितलं तर त्या माणसाची गोष्ट पटणार नाही, त्याला म्हणतात नावडतीचं मीठ अळणी. जर आपल्याला तो माणूस आवडत नसेल तर त्याचं बोलणं किंवा त्याची कोणती एखादी गोष्ट आपल्याला कधीच पटत नाही. या ठिकाणी अजून आपण काही म्हणी आणि त्यांचे अर्थ पाहणार आहोत. नावडतीचे मीठ अळणी म्हणजे अभिव्यक्तीची कोणतीच गोष्ट पटत नाही. यानंतर दुसरा क्रमांक आहे विश्वासघात करणे. विश्वासघात करणे म्हणजे काय? तर केसाने गळा कापणे. यानंतर आहे संपत्ती बरोबर गर्व येतो, म्हणजे श्री बरोबर गची बाधा होणे म्हणजे संपत्तीवर गर्व येणे. आणि वेळेतील काम आवडणे हा एक महत्त्वाचा आहे. आणि आपण एक म्हण पाहणार आहोत, उसात भांग. उसात भांग म्हणजे काय? सद्गुणापोटी दुर्गुण. म्हणजे एखादा माणूस जर सद्गुणी असेल किंवा आपण म्हणतो पहा की देवाच्या पोटी राक्षस जन्माला आला, म्हणजे त्याचा अर्थ काय की जो वडीलधारा माणूस आहे तो असतो पहा सद्गुण आणि त्याच्या पोटी येतो दुर्गुण म्हणजेच उसामध्ये भांग. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिन म्हणजेच नॅशनल युनिटी डे म्हणून साजरा केला जातो? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला दिनविशेष वरती विचारण्यात आलेला आहे. पहा, नॅशनल युनिटी डे कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2 31 ऑक्टोबर. लक्षात ठेवा, 31 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आपल्या भारतामध्ये कोणाच्या स्मरणार्थ? सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म जो आहे तो 31 ऑक्टोबर या दिवशी झाला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस 2014 या वर्षापासून आपण राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते? पहा, बंगालचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीची ओळख आहे? कारण हा प्रश्न आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. बंगालचे दुःखाश्रू म्हणजे दामोदर नदी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. याच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तर पहा, दामोदर या नदीला बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. दामोदर ही भारताच्या झारखंड व पश्चिम बंगाल राज्यामधील एक प्रमुख नदी आहे. प्रामुख्याने छोटा नागपूर पठारामधून वाहणारी दामोदर नदी 592 किलोमीटर लांबीची असून ती हुगळी या नदीला जाऊन मिळते. आणि दामोदर ही गंगा नदीची उपनदी आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या विशिष्ट कामगारांना बर्ड फ्लूचे लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे? हा देखील प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे पहा, करंट अफेअर्स 2024 वर आधारित प्रश्न आहे. प्रश्न परत एक वेळा पहा, प्रश्न काय आहे? प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या
विशिष्ट कामगारांना बर्ड फ्लू लसीचं लसीकरण म्हणजेच काय तर बर्ड फ्लूचं लसीकरण करणारा जगातील पहिला देश जो आहे तो ठरलेला आहे. पर्याय क्रमांक 3 तर फिनलँड हा देश पहिला ठरलेला आहे. यामध्ये 18 आणि त्याहून अधिक वयोगटातील पोल्ट्री फार्ममधील जे काही कामगार लोक आहेत, प्रयोगशाळेमधील शास्त्रज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील, तसेच पशुवैद्यक आणि पक्षी अभयारण्यातील कामगार असतील, तर अशा सर्वांना ही लस दिली जाणार आहे. आणि प्राण्यांच्या संपर्कात आलेल्या विशिष्ट कामगारांना बर्ड फ्लूचे लसीकरण करणारा फिनलँड हा जो देश आहे हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता ही सर्वोच्च आहे? या ठिकाणी हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 2011ची जनगणना याच्या आकडेवारीनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्येची जी घनता आहे ती सर्वाधिक आहे? तर तो प्रदेश आहे पर्याय क्रमांक 4 तर दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असा आहे की सन 2011च्या जनगणनेनुसार दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या घनता ही सर्वात जास्त आहे. आणि सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येची घनता ही 382 एवढी होते. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सादर या सामासिक शब्दाचा योग्य समास आपल्याला ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी सादर हा सामासिक शब्द आहे, याचा समास कोणता असेल? तर या ठिकाणी उत्तर काय होईल? पर्याय क्रमांक 1 तर सहबहुव्रीही समास असणार आहे. का असणार आहे किंवा याचे काही उदाहरणं आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक मराठी व्याकरणचा जो घटक आहे तो आपण लवकरात लवकर व्हिडिओच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. म्हणजे जवळपास आपण 30 ते 32 असे महत्त्वाचे टॉपिक घेणार आहोत, जे आपल्याला सरळ सेवा झालं किंवा TCS पॅटर्न झालं त्यांच्याद्वारे विचारले जातात. या ठिकाणी समास व त्याची उदाहरणे पहा. सहबहुव्रीही समासामध्ये सादर हा शब्द आहे. द्वंद्व समासामध्ये बहीणभाऊ हा शब्द आहे. द्विगु समासामध्ये पंचपाळे शब्द आहे आणि नत्र तत्पुरुष समासामध्ये अनादर हा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, द्वीपकल्पीय पठारातील कोणत्या पर्वतरांगेला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते? हा देखील प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. द्वीपकल्पीय पठारामधील असं कोणतं पर्वतरांग आहे की त्या पर्वतरांगेला निळे पर्वत म्हणून ओळखले जाते? आणि ती जी पर्वतरांग आहे ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 निलगिरी टेकड्या किंवा निलगिरी पर्वतरांग. मित्रांनो, याविषयीचे काही पॉईंट्स आहेत ना, प्रत्येक पॉईंट हे आपण नोट करून घेऊन चला किंवा आपण या व्हिडिओची PDF ही जशाच तशी मिळवू शकता. त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तर पहा, द्वीपकल्पीय पठारातील निलगिरी टेकड्यांना निळे पर्वत म्हणून ओळखले जाते. निलगिरी पर्वत ही सह्याद्री किंवा पश्चिम घाट परिसराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तामिळनाडू राज्याच्या पश्चिमेस असलेली ही पर्वतरांग शेजारच्या कर्नाटक व केरळ राज्यांच्या सीमांना स्पर्श करते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी विधवांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली होती? हा देखील प्रश्न आतापर्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे, कारण हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. TCS मध्ये सुद्धा आणि आपली जी पोलीस भरती झाली त्यामध्ये सुद्धा. तर कोणत्या वर्षी? 1889 या वर्षी. कोणी? तर पंडिता रमाबाई यांनी विधवांसाठी एक शाळा उघडली होती. तिचं नाव आपल्याला विचारलं आहे. तर उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 4 तर शारदा सदन हे त्याचं नाव आहे. कधी? 1889 मध्ये पंडिता रमाबाई यांनी विधवा बायकांसाठी शारदा सदन या नावाने एक शाळा उघडली होती. शारदा सदन स्थापना समारंभाच्या अध्यक्षा काशीबाई कानेटकर होत्या. भारतातील सर्वात प्रभावशाली महिला सुधारकांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय विधवांच्या कल्याण आणि शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या त्या एकमेव महिला होत्या. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते? पहा, आपल्याला काय प्रश्न विचारलाय की कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष नव्हते. म्हणजे या 4 पैकी 3 जे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाली तर त्यामध्ये जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते, पण कोणत्या ठिकाणी नव्हते? तर ते नव्हते पहा ऑप्शन क्रमांक 2 हरिपुरा 1938 साली जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे जवाहरलाल नेहरू अध्यक्ष नव्हते. मग त्यांच्या ठिकाणी कोण होतं? तर सन 1938 मध्ये हरिपुरा अधिवेशनामध्ये सुभाषचंद्र बोस यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर 1929, लखनौ 1936 आणि फैजपूर 1937च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे उत्कंठा या शब्दाचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे. उत्कंठा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर उत्सुकता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कारण मित्रांनो, हे जो शब्द आहे ना, पहा, शब्दाचा अर्थ सांगणे म्हणजे काय? तर त्या शब्दाला समानार्थी शब्द सांगणे. तर उत्कंठा या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा, उत्सुकता. पराभवमध्ये पराजय आणि पारिपत्य. परीक्षणमध्ये परीक्षा, निरीक्षण, पाहणी आणि अवलोकन. अवनतीमध्ये अपकर्ष, दुर्दशा आणि दुःस्थिती. हे जे आहेत हे काही महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यांचे अर्थ आपण अशा पद्धतीचे घेतलेले आहेत. या ठिकाणी उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 18 आहे. खालीलपैकी कोणी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केलेली आहे? पहा, फॉरवर्ड ब्लॉक ही जी संस्था म्हणू शकतो किंवा एक संघटन म्हणू शकतो, तर याची स्थापना ही कोणी केलेली आहे? फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. मित्रांनो, या ठिकाणी जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ना, ते पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 3 जानेवारी 1897 रोजी कटक म्हणजेच ओडिशा या ठिकाणी झाला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना देखील केली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणता देश 2030 सालापासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरती कर लागू करणार आहे? करंट अफेअर 2024चा असणारा इम्पॉर्टंट प्रश्न. तर खालीलपैकी असा कोणता देश ठरला आहे जो 2030 या वर्षापासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावरती टॅक्स म्हणजेच कर लागू करणार आहे? तर तो देश आहे ऑप्शन क्रमांक 3 तर डेन्मार्क देश. मित्रांनो, या प्रश्नाचे पॉईंट्स थोडेसे महत्त्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट देखील आहेत. तुम्ही आपण हे लक्ष देऊन पाहायचे आहेत. डेन्मार्क हा देश 2030 सालापासून पशुधन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनावर कर लागू करणार असून असा निर्णय घेणारा जगातील पहिला देश ठरला आहे. 1990च्या पातळीपेक्षा 70% हरित गृहवायू जो आहे ते उत्सर्जन कमी करण्याचं 2030चं लक्ष्य गाठण्यात किंवा मदत करण्यासाठी डेन्मार्कला फेब्रुवारी 2024 मध्ये सरकारी तज्ज्ञांनी पहिल्यांदा कर प्रस्थापित केला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील समाज सुधारकांपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जाते? पहा, पेरियार म्हणून कोणाला ओळखले जाते आणि त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना देखील केली. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न की खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणून ओळखले जाते आणि दुसरा प्रश्न की स्वाभिमान चळवळीची स्थापना कोणी केली? आपल्याला ऑप्शनमध्ये येतं पहा की स्वाभिमान चळवळीची स्थापना जी आहे ही पेरियार यांनी केलेली आहे. पण या ठिकाणी प्रश्नच असा विचारला आहे की पेरियार जे आहे यांचं नाव काय आहे? तर नाव आहे त्यांचं पर्याय क्रमांक 1 E.V. रामास्वामी नायकर, म्हणजे त्यांना पेरियार या नावानं ओळखलं जातं. यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पहा. रामास्वामी नायकर यांना पेरियार या नावानं ओळखलं जातं आणि त्यांनी स्वाभिमान चळवळीची स्थापना देखील केली होती. रामास्वामी नायकर हे विज्ञानबोध आणि तर्क विषयाचे क्रांतिकारी विचारक होते. त्यांनी समाजातील अस्पृश्य पीडित व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा व समान अधिकार मिळवण्याचा मार्ग दाखवला. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आले होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची, त्याला सुद्धा जाऊन जॉईन करायचं आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.